चला आपण आज भरलेलं वांगं बनवणार आहे आणि गावाकडच्या पद्धतीचं आहे। माझी आई अशी बनवायची, माझ्या आईची रेसिपी ही। चला आता चालू करूया। आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये ते एक नंबर लागलेलं। अगोदर वांगे कट करून घेतले, पाण्यामध्ये ठेवले। 2 कांदे कट करून घेतले, गॅसवर तवा ठेवला, कांदे टाकले, थोड्या मिरच्या टाकल्या, हिरवी मिरची टाकली, आल्याचे तुकडे टाकले 2, थोडी लसण टाकला, थोडं खोबरं घेतलं, ते पण भाजून घ्यायचे आपल्याला, थोडं कराळं घेतलं, थोडी कोथिंबीर घेतली आणि पूर्ण भाजून घेतल्याच्या नंतर मीठ टाकलं। त्याच्यामध्ये मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं आपला मसाला घट्टच ठेवायचा आहे। आणि जे वांगे व्यवस्थित धुवून घेतले त्याच्यामध्ये मस्त मसाला भरायचा आहे। मसाला भरून झाल्यावर कढई ठेवली गॅसवरती, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं, तेल गरम झाल्यावर 1 चम्मच जिरे टाकले, जिरे मस्त तळल्यावर लसण टाकला, कांदा टोमॅटो टाकला, मस्त तळून घ्यायचे। आता कांदा टोमॅटो, घाटी मसाला, धनिया पावडर, हळद टाकून मस्त पूर्ण मसाले फ्राय करून घ्यायचे। मसाले फ्राय करून झालेले जे आपण वांगे मसाले भरून ठेवले होते ते टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची, मस्त शिजून घ्यायचे। परत मग झाकण काढायचे, आपल्याला जेवढं पाणी हवाप्रमाणे टाकू शकता। मी 1 गिलासभर पाणी टाकलं आहे, मस्त उकळी काढून घेतली, शिजून घ्यायचे वांगे व्यवस्थित। उकळी आल्यावर मी थोडी कोथिंबीर टाकली आणि परत झाकण ठेवून शिजून घेतलं वांगं। चला आता आमचं वांगं रेडी झालं, खूप टेस्टी बनलेलं, तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा। चला आता आमची वांग्याची रेसिपी रेडी झाली। आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका। बाय बाय।